नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. MSBTचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी फायनल इयरचे विद्यार्थी होते, त्यांनी फोटो कॉपीसाठी अप्लाय ज्या विद्यार्थ्यांनी केलेला होता, त्यांचा रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाले की सर रिझल्ट बघायचा कुठे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा रिझल्ट जो आहे तो तुमच्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लॉग इनमध्ये डिस्प्ले झालेला आहे. त्या कॉलेजमध्ये तुम्ही इन्क्वायरी करा. कॉलेजमध्ये एक PDF आलेली आहे. त्या PDF मध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं होतं त्यांचं नाव, त्याच्या पुढे चेंज, नो चेंज आणि चेंज झालं असेल तर त्याचे मार्क किती चेंज झालेले आहेत याची PDF आलेली आहे. तुमच्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला इमिजिएटली समजून जाईल की तुमचे मार्क चेंज झालेले आहेत की नाही. तसेच तुमच्या लेवलवरती आता तुम्ही म्हणाल की आमचे मार्क जर चेंज झाले असतील तर आम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन पाहिजे, बरोबर. तर काय करायचं, तुम्ही जो रिझल्टची आपली लिंक होती त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुमची मार्कशीट डाउनलोड करा. जर तुमची मार्कशीट चेंजवाली आलेली असेल तर तुमचे मार्क वाढलेले आहेत असंही समजेल. आता लगेच जर तुम्ही लॉग इन केलं तर मार्कशीट अपडेट व्हायला वेळ लागेल थोडासा. तर तुम्ही कॉलेजमधनं एकदा कन्फर्म करा की तुमचे मार्क वाढलेले आहेत की नाही. आणि जर मार्क वाढले असतील तर त्याची प्रिंट काढायची, तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या प्रिन्सिपल सरांचा स्टॅम्प, साईन हे त्या मार्कशीटवरती घ्यायचं आणि ती मार्कशीट तुमच्या रजिस्ट्रेशन करताना अपलोड करायची. येते लक्षात? तेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन त्या मार्कशीटवरती होईल आणि अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरच्या ॲडमिशनमध्ये येऊ शकता. ठीक आहे. तर कारण आता 1 तारीख आहे शेवटची डेट. तर बघा, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची शेवटची डेट दिलेली आहे आपल्याला 1/8/2024 म्हणजे आजचीच डेट आहे. तर पटकन तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे 5 वाजेच्या अगोदर. ठीक आहे. आणि जे फार्मसीचे विद्यार्थी असतील डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचे तर त्यांची 2 तारीख म्हणजे उद्याची डेट शेवटची आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल डेट वाढेल की नाही ते आपल्या हातामध्ये नाही. आपल्या हातामध्ये काय आहे तर 1 वाजलेले आहेत तर तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं करून घ्या. पाहिजे तर तुम्ही प्रिंट तशीच अपलोड केली तरी चालते. ग्रेव्हियन्समध्ये तुम्ही ओरिजिनल मार्कशीट म्हणा किंवा प्रिन्सिपलचा स्टॅम्प घेऊन नंतर ग्रेव्हियन्समध्ये सबमिट करू शकता. पण आज जो तुमचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे तो सबमिट करा. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तसेच डायरेक्ट सेकंड इयरचा आपला ग्रुप बनलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो लिंक ग्रुप पण जॉईन करून घ्या, त्याच्यावरती अपडेट येत राहतील. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.